सातारा शहरातील करंजे परिसरात झालेल्या कोयता हल्ला प्रकरणात पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। या घटनेत 3 जणांचा समावेश असून यातील प्रज्वल यादव याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर दोघांचा शोध सुरू आहे। प्राथमिक माहितीनुसार या तिघांना सुपारी देऊन हा हल्ला करायला लावला होता। ज्या लोकांनी सुपारी दिली होती त्यांचीही नावे समोर आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी दिली आहे। येथे अक्षय गोरे यांच्या फिर्यादीवरून एक गुन्हा दाखल झाला ज्याच्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डर, क्रिमिनल कॉन्स्पिरसी असा आहे, ज्याच्यात एक आरोपी प्रज्वल यादव अटक आहे। घटनेमध्ये 3 आरोपींनी येऊन कोयत्याने हल्ला केला अशी फिर्याद आहे। एका आरोपीला अटक करण्यात आलेलं आहे, उरलेल्या आरोपींचा शोध घेत आहेत। तसेच यामध्ये जी माहिती मिळते त्याच्यामध्ये इतर काही कारणांनी या आरोपीला म्हणजे जे 3 आरोपी आहेत त्यांना दुसऱ्यांनी पाठवून प्रथमदर्शनी ज्याला आपण म्हणू हल्ला करायला लावला अशी माहिती मिळते पूर्ववैमन असताना। त्याच्यातही जवळजवळ सुमारे 2 ते 3 नावं पुढे आलेली आहे। या सर्वांचा तपास हा शाहूपुरी पोलीस स्टेशन करत आहे। सिंपल असं आहे की बाबा एकच गँग एकच करते असं नाही, हे तिन्ही जे आरोपी आहेत हे पुण्याचे आहेत आणि जे आधीचे आरोपी होते इथले त्यातही अटक आहेत, बरेचसे काही फरार आहेत, त्यांचा शोध घेत आहे। त्याच्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल आहे, प्रॉपर तपास झालेला आहे। एकाच गँगचे एकाच ह्याचे कन्सिडर्स करतात तर मध्ये पोलिसांचं फेल्युअर मानता येईल। तरी परंतु यामध्ये आम्ही कठोरात कठोर कारवाई मोकासारखी करणार आहोत। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।